डॉक्टर आत येऊ? या मिस्टर सिद्धिराज बसा. डॉक्टर मी तुम्हाला सुई पाठवली होती त्याबद्दल काही कळलं तुम्हाला? नाही अजून तरी काही नाही. मिस्टर सिद्धिराज मी तुमचं डेस्परेशन समजू शकतो, बट ट्रस्ट मी आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय. ऐका ना, मला आणखीन एक विचारायचं होतं तुम्हाला. हां बोला ना. त्या दिवशी आमच्या घरी पप्पांच्या चेकअपसाठी एक डॉक्टर आले होते. त्यांना आधी कधीच नव्हतं बघितलं होतं मी. ते कोण होते नेमके एक्झॅक्टली? डॉक्टर राव काय झालं सांगा ना, कोण होते ते? ऍक्च्युली मिस्टर सिद्धिराज तुम्ही त्या दिवशी फोन केला त्यानंतर मी आमच्या क्लिनिकमध्ये इन्क्वायरी केली, पण आमच्या रेकॉर्डमध्ये तुमच्या घरी गेलेल्या डॉक्टरांची कसलीच नोंद नाही आहे. काय हो काय बोलताय तुम्ही? म्हणजे ते जे डॉक्टर आले होते ते तुमच्याकडून नव्हते आले? मिस्टर सिद्धिराज मला नक्की नाही सांगता येणार. तशी कसली नोंद नाही आहे आमच्या रेकॉर्डमध्ये मिस्टर सिद्धिराज. आय नो इट्स वियर्ड. मिस्टर सिद्धिराज मी आमच्या हॉस्पिटलचं CCTV फुटेज चेक करतो, त्यातून आपल्याला नक्कीच काही क्लू मिळेल. ओके प्लीज 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 डॉक्टर लवकरात लवकर चेक करा. हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, तुम्हाला कळतंय ना? येस येस मिस्टर सिद्धिराज डोंट वरी, विल डू इट. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आधी ती सुई, मग आता हे डॉक्टर. नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. वेंकी, या दोन्ही फाईल खूप महत्वाच्या आहेत. हा नीट ठेव. उद्या दोन्ही वकील साहेबांकडे आपल्याला घेऊन जायचे. ठीक. बाबा मी रेडी आहे, निघायचं का? जानवी जरा बस इथे. बस बस. जानू आज आम्हाला तुझ्याबरोबर कोर्टात नाही येता येणार. अगं झालंय असं, आपल्या घराच्या केसच्या संदर्भात काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात आम्हाला वकील साहेबांना भेटावं लागणार आहे, म्हणून आम्हाला जमणार नाही. बाबा काही हरकत नाही, ठीक आहे. माझ्यासोबत तसंही वीणावहिनी आणि आई आहेच. जानू, तुझ्या बरोबरीने लढायला आम्ही सज्ज आहोत. तुला अजिबात एकटं पडू देणार नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. खरंच तुम्ही सगळे ना माझी सपोर्ट सिस्टीम आहात. वहिनी अगं हे काय केलंस? तू आत्ता आमचं कौतुक केलंस ना, म्हटलं जरा भाव खावा म्हणून कॉलर टाईट केली. वीणा वहिनी तू पण ना. जानू अशीच हसत राहा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे काल जयंतच्या खोटारडेपणामुळे त्याने जे काही कोर्टात केलं त्यामुळे तू थोडीशी हबकून गेली होतीस. पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस, आपली बाजू सत्याची आहे आणि सत्याचा नेहमीच विजय होतो. त्यामुळे ही केस आपणच जिंकणार. अगं तू मुद्दाम खचावीस, निराश व्हावीस म्हणून जयन असं काहीतरी करणारच, खोटारडेपणा करणारच. पण त्याच्या डावपेचांना आपण बळी पडायचं नाही, हे लक्षात ठेव. जानू काय असतं ना, जेव्हा आपण समोरच्याला घाबरायला लागतो, खूप घाबरायला लागतो, तेव्हा त्याचा असा समज होतो की तो खूप शक्तिशाली आहे, त्याला कुणीही नमवू शकत नाही. जयंतला असंच वाटतंय. तेव्हा एक लक्षात ठेवायचं, जयंतचा इगो सुखावेल असं काहीही करायचं नाही. तसं अजिबात चेहऱ्यावरून दाखवायचं नाही. जयंतच्या वागण्या बोलण्याचा, त्याने काहीही केलं तरी त्याचा तुझ्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्याचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, जयंतच्या डावपेचांना यश येत नाहीये हे पाहिल्यावर तो फ्रस्ट्रेट होईल आणि आपल्याला हेच हवंय. जानू, तुझा बाबा अगदी बरोबर सांगतोय बघ तुला. जयंतला अजिबात जिंकू द्यायचं नाही, ही जिद्द ठेव आणि तू कोर्टात जा. अगदी बरोबर आहे जानू. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्त्री म्हणजे शक्ती. अगं पण आपण बायका काय करतो माहितीये, आपल्या शक्तीचं रूपांतर समजूतदारपणात करतो आणि मग सगळं सहन करत बसतो. पण आपण ठरवलं ना तर आपण रणरागिणी बनू शकतो आणि कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. आणि तुला आता तेच करायचंय.
हो आई बाबा, तुम्हा सगळ्यांचं बोलणं ऐकून ना मला खूप आधार मिळाल्यासारखं वाटतंय. बाबा, मी तुम्हाला शब्द देते, आता काय वाटेल ते झालं तरी मी माघार घेणार नाही आणि खचून तर त्याहूनही जाणार नाही. शाबाश, आता कशी शूर जानू सारखी बोलते. जानू, तुझ्या याच धाडसीपणाचा आम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा, तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बरं, आम्ही निघू. वेंकी, जाऊया. हा, अहो मी काय म्हणते, काय ग? तुम्हाला खरंच वाटतंय ना त्या जयंतच्या विरोधात काहीतरी ठोस मिळेल? नक्की सापडेल काहीतरी लक्ष्मी. एक कॉन्टॅक्ट मिळाला आहे, त्याच्याकडे बरीच माहिती आहे. त्याला जयंतच्या अफरातफरीची लबाडीची पूर्ण कल्पना आहे. त्याच्याशी बोलून बघणार आहोत आम्ही. बघूया काय होतंय ते. माझं मन सांगतंय तुम्हाला नक्की यश मिळणार. तुला तसं वाटतंय ना लक्ष्मी? मग तर नक्कीच मिळणार. मला तर असं वाटतंय की आज आपल्या दोन्ही केसेसच्या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्हच घडणार आहे. नक्कीच जानू. जानू, फक्त आजच नाही, केस संपेपर्यंत सगळं छानच होणार आहे. अगदी बरोबर बोललीस पिना. बरं चला, आम्ही निघतो. हा, हो, सांभाळू ना. जानू, हा. आपल्याला पण उशीर होईल, निघूया ग. सासूबाई, आम्ही पण येतो. हा, सांभाळून जा. हो हो हो. चला जी. चल जानू. काय छकुली, बघितलंस का किती कोवळं ऊन पडलंय आज? बाहेर आवडतं का तुला जायला? कोवळं ऊन आवडतंय का बाळाला? तुला असं हसताना बघितलं ना की सगळं टेन्शन दूर होऊन जातं. अरेच्चा, बघा कोण आलंय छकुलीला भेटायला. छकुलीचे बाबा आलेत. आता बाबांना म्हणाव खेळा जरा आमच्याशी. गो गो गो, काय झालं आमच्या छकुलीला? खेळायचंय पिल्लूला, खेळायचे खेळायचे का? केवढं हसू येतंय, केवढं. आईने का व्हायला आणलंय पिल्लूला आमच्या? अहो आज कोवळं ऊन आहे ना, लहान बाळांना कोवळ्या उन्हात नेलेलं चांगलं असतं. म्हणून हसू येते. मज्जा येते एकदम, मज्जा. खरंच हिचं हसू बघितलं ना की कितीही टेन्शन असलं तरी लगेच गायब होतं ना. खरंय, म्हणून हिला हसताना बघितलं ना की आयुष्यात सगळ्या गोष्टी एकदम सोप्या आहेत असं वाटतं. हो ना, मी तुला एक सांगू, आयुष्यात ना मी बघत्या क्षणी फक्त 3 वेळा प्रेमात पडलोय अगं. 3 वेळा? पहिल्यांदा तुझ्या, मग आनंदीच्या, आणि आता आपल्या या चकुलीच्या. बरं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना, काय म्हणाले डॉक्टर? काय झालं? काही सिरियस आहे? हो, म्हणजे जरा सिरियसच. पप्पांचं जाणं हे नैसर्गिक नव्हतं म्हणून नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते डॉक्टर आले होते म्हणजे त्या दिवशी, त्यांचं हॉस्पिटलमध्ये कसलाही रेकॉर्ड नाहीये. कळत आहे का तुला? डॉक्टर आता CCTV फुटेज सुद्धा चेक करतात. बघूया काय हिंट मिळते त्यातनं. तुम्ही नका काही काळजी करू. हे सगळं कोणी आणि का केलंय ना ते आपल्याला नक्की समजणार. मी समजायलाच पाहिजे म्हणून, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही.